नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. सध्या देशातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एकच चर्चेचा विषय बनला आहे आणि तो म्हणजे 8वा वेतन आयोग. पगार किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर किती असणार, पेन्शनमध्ये काय बदल होणार आणि ही वेतनवाढ प्रत्यक्ष हातात कधी येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून अंतिम झालेली नाहीत. पण आता 8व्या वेतन आयोगासमोर विविध कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या आणि प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिक्षक संघटनांनी मांडलेल्या मागण्या विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत आणि त्याची आता देशभर चर्चा देखील सुरू झाली आहे. या मागण्या नेमक्या काय आहेत आणि आयोग त्या प्रस्तावाचा विचार सकारात्मक करणार आहे का, याबाबतची सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. विशेष म्हणजे शिक्षक संघटनांनी आयोगाला नेमका काय प्रस्ताव सादर केला आहे याबाबत स्वतंत्र माहितीपर व्हिडिओ बनवा अशी सूचना अनेक शिक्षकांकडून आली होती. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आहे. आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. शिक्षक संघटनांनी थेट आयोगापुढे सादर केलेल्या प्रस्तावात केवळ पगारवाढीची मागणी केलेली नाही, तर पेन्शन, निवृत्तीचं वय, पदोन्नती, वैद्यकीय सुविधा आणि इतर सेवा सवलती मिळाव्यात याबाबतचे अनेक प्रस्ताव नुकत्याच दिल्लीत आयोगासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मांडले आहेत. नेमक्या शिक्षकांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी काय प्रस्ताव मांडला ते पण आता बघा. शिक्षक संघटनांनी किमान मूलभूत वेतन 50,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. काही संघटनांनी तर लेव्हल 6 मधील शिक्षकांसाठी सुरुवातीचे मूलभूत वेतन 1,34,500 रुपये असावे असा प्रस्ताव मांडला आहे. त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर 2.62 ते 3.83 असावा अशी मागणी केली आहे. फिटमेंट फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण सध्याच्या मूलभूत वेतनावर कोणता फिटमेंट फॅक्टर लागू होतो यावरच नव्या वेतन रचनेतील बेसिक किती वाढणार हे ठरणार असतं. त्यामुळे शिक्षकांनी यावर देखील अधिक भर दिलेला आहे. पण शिक्षकांच्या मागण्या इथेच थांबत नाहीत. जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पुन्हा लागू करावी. NPS किंवा UPS मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय मिळावा. आणखी एक महत्वाची मागणी म्हणजे शिक्षकांचे निवृत्तीचं वय 60 वरून 65 वर्ष करावं. याशिवाय पदोन्नतीची प्रक्रिया अधिक वेगाने व्हावी. मुख्याध्यापक आणि इतर वरिष्ठ पदांबाबत नवीन संधी निर्माण कराव्यात असेही या प्रस्तावांमध्ये आवर्जून म्हटलं गेलं आहे. वैद्यकीय सुविधांबाबतही शिक्षक संघटनांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. कॅशलेस मेडिकल सुविधा, त्यात OPD आणि IPD उपचारांचा समावेश करावा. तसेच ग्रुप इन्शुरन्समध्ये देखील वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. उदाहरणार्थ अर्न लिव्ह एनकॅशमेंटची मर्यादा वाढवावी. ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 25 लाखांवरून 50 लाख रुपये करण्यात यावी. अशा या मागण्या शिक्षक संघटनांनी आवर्जून केल्या आहेत. आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या मागण्या म्हणजे 8वा वेतन आयोग मान्य करणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. पण शिक्षक संघटना यापैकी अनेक मागण्या मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. दुसरीकडे विविध संघटनांनी केलेल्या मागण्यांचा आयोग आधी अभ्यास करेल, त्यांचा आर्थिक परिणाम तपासेल आणि त्यानंतरच कोणत्या मागण्या स्वीकारायच्या किंवा त्यामध्ये कोणते बदल करायचे याचा निर्णय आता आयोग त्यानंतर घेऊ शकतो. आयोगाची पुढची रणनीती काय असेल? विविध कर्मचारी, शिक्षक, पेन्शनधारक आणि संघटनांकडून सूचना आणि मागण्या ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर सर्व मागण्यांचा एकत्रित अभ्यास केला जाईल आणि कोणत्या मागणीचा सरकारच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल, कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होऊ शकते, पेन्शनवर किती परिणाम होईल
भत्ते आणि इतर सुविधांसाठी किती खर्च वाढेल, या सगळ्या बाबींचा विचार आयोगाला करावा लागणार आहे. आयोगाच्या पुढील बैठकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. दिल्लीतील सल्लामसलत प्रक्रियेनंतर आयोग आता इतर ठिकाणीही कर्मचारी आणि विविध संघटनांशी चर्चा करणार आहे. चेन्नई येथे 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर इतर शहरांमध्येही या बैठका होतील. म्हणजेच आता पुढचा टप्पा फक्त मागण्या ऐकण्याचा नाही, मागण्यांचा आर्थिक परिणाम तपासून त्यातून व्यवहार्य वेतन रचना तयार करणं हा आयोगासमोरील मोठा टप्पा असणार आहे. आणि याचा परिणाम फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचंही लक्ष आता 8व्या वेतन आयोगाकडे लागलं आहे. कारण केंद्र सरकारने वेतनवाढीबाबत मोठा निर्णय घेतला, तर राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडूनही त्याच धर्तीवर वेतन सुधारण्याची मागणी करण्यात येते. आणि महाराष्ट्र राज्यात तीच परंपरा राहिली आहे, जे केंद्रात तेच राज्यात लागू केलं जातं. विशेषतः फिटमेंट फॅक्टर, वेतनवाढ, भत्ते आणि पेन्शन या मुद्द्यांवर राज्य कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढू शकतात. म्हणूनच 8वा वेतन आयोग हा केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विषय नाही, त्याच्या शिफारशींचा प्रभाव पुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवरही पडू शकतो. पण सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे, फिटमेंट फॅक्टर प्रत्यक्षात किती मिळणार? शिक्षकांची 50,000 रुपये किमान बेसिकची मागणी मान्य होणार का? 1,34,500 रुपयांच्या बेसिकची मागणी व्यवहार्य आहे का? OPSच्या मागणीबाबत आयोग काय भूमिका घेणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अंतिम परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर किती होणार? याचं उत्तर आयोगाच्या पुढील बैठकांमध्ये आणि अखेरच्या शिफारशींमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्येक बैठकीकडे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष लागून आहे. तुम्हाला काय वाटतं? शिक्षकांची वाढती जबाबदारी पाहता 1,34,500 रुपये किमान बेसिकची मागणी योग्य आहे का? आणि 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असायला हवा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.